नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. अपुन्ना प्रेमाची शेवटची भेट. पावसाळ्याची एक संध्याकाळ होती. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं. हलका पाऊस पडत होता. शहरातील बस स्थानकावर अनेक लोक उभे होते. त्या गर्दीत एक मुलगा शांतपणे उभा होता. त्याचं नाव होतं आदित्य. त्याच्या चेहऱ्यावर हसून होतं, पण दुःखही दिसत नव्हतं. आयुष्याने त्याला खूप काही शिकवलं होतं. तो बसची वाट पाहत असतानाच अचानक त्याची नजर समोर थांबलेल्या एका कारकडे गेली. कारचं दार उघडलं आणि एक मुलगी खाली उतरली. ती होती सई. ती सईच्यावर आदित्यने मनापासून प्रेम केलं होतं. दोघांची नजर एकमेकांवर पडली. वेळ जणू थांबला. आज सईच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, कपाळावर कुंकू होतं. ती आता कोणाची तरी पत्नी होती. सई काही बोलली नाही, आदित्यही काही बोलला नाही, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या डोळ्यांनी ती एकच गोष्ट सांगत होती, मला माफ कर. काही वर्षापूर्वी आदित्य आणि सई एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सुरुवातीला ते फक्त मित्र होते. रोज एकच कॅन्टीनमध्ये बसायचे, अभ्यास करायचे, छोट्या छोट्या गोष्टींवर हसायचे. हळूहळू मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. आदित्य गरीब घरचा होता. त्याचे वडील शेतमजुरी आणि घरकाम करून संसार चालवत होते. पण आदित्यचं स्वप्न मोठं होतं. तो सईला नेहमी म्हणायचा, आज माझ्याकडे काही नाही, पण एक दिवस मी तुझं प्रत्येक स्वप्नात माझं स्वप्न बनवेन. सई हसायची. मला तुझी श्रीमंती नको आहे. मला फक्त तू हवा आहेस. दोघांनी एकत्र आयुष्य जगायची. अनेक स्वप्न रंगवली होती. कॉलेज संपलं. आदित्य नोकरीच्या शोधात शहराबाहेर गेला. सुरुवातीला फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल सगळं सुरू होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. सईच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला. तिचे वडील आजारी होते. आईवर समाजाचं दडपण होता. आम्ही ठरवलेल्या मुलाशीच तुझं लग्न होणार. सईने खूप समजावलं, माझं कोणावर प्रेम आहे, पण तिचं कोणी ऐकलं नाही. तिने आदित्यला अनेकदा फोन केला, पण त्या दिवसात आदित्य ज्या ठिकाणी काम करत होता तिथे नेटवर्क नव्हतं. त्याचा फोनही बंद झाला होता. तिला वाटलं आदित्यनेच तिला सोडलं. दुसरीकडे आदित्यला वाटत होतं सई रागावली असेल. गैरसमज दोघांच्या प्रेमापेक्षा मोठा ठरला. घरच्यांच्या इच्छेखातर सईचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी ती लाल साडीत खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. सप्तपदी चालताना तिच्या डोळ्यासमोर फक्त आदित्यचा चेहरा होता. तिने मनात एकच वाक्य म्हटलं, मला माफ कर. लग्नानंतर काही महिने गेले. एका दिवशी ती नवऱ्यासोबत बाजारात आली. तेव्हाच तिची आणि आदित्यची अचानक भेट झाली. दोघं काही सेकंद एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्यच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. सईच्या डोळ्यात हजारो उत्तर, पण ओठ मात्र शांत होते. तिने हलकसं मान खाली घातली. डोळ्यात पाणी आलं आणि त्या नजरेतून तिने माफी मागितली. आदित्यनेही हलकसं हसू दिलं. त्या हसण्यात राग नव्हता, फक्त स्वीकार होता. त्या रात्री आदित्य खूप वेळ एकटाच बसला. त्याने जुन्या आठवणींचा बॉक्स उघडला. कॉलेजचा आयडी कार्ड, सईने दिलेलं पेन, तिने लिहिलेली छोटी चिठ्ठी, सगळं तसंच होतं. त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले, पण त्यावेळी त्यानं स्वतःला सांगितलं, खरं प्रेम प्रेम मिळालंच पाहिजे असं नसतं. कधी कधी खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आनंद स्वीकारणं असतं. काही दिवसांनी आदित्यला सईचं एक जुनं पत्र मिळालं. ते पोस्टाने उशिरा पोहोचलं होतं. पत्रात लिहिलं होतं, आदित्य, मी शेवटपर्यंत तुझी वाट पाहिली. परिस्थिती समोर हरले. जर कधी भेटलो तर माझ्या डोळ्यात बघ. तिथे तुला माझी माफी दिसेल. पत्र वाचताच आदित्यच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. आता त्याला सगळं समजलं होतं. काळ पुढे सरकत गेला. आदित्यने स्वतःच्या आयुष्यात प्रगती केली. तो यशस्वी झाला. पण त्याने कधीच सईबद्दल वाईट विचार केला नाही. कारण त्याला माहिती होतं, तिने प्रेम कमी केलं नव्हतं. तिची परिस्थिती तिच्यापेक्षा मोठी होती. बऱ्याच वर्षांनी एका मंदिरात पुन्हा त्यांची भेट झाली. सई तिच्या मुलासोबत होती. आदित्य एकटाच होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. यावेळी सईच्या चेहऱ्यावर शांत स्मितहास्य होतं. आदित्यनेही हसत हात जोडले. सईनेही हसत हात जोडले. कोणताही संवाद झाला नाही. कारण काही नाती शब्दात नाही तर नजरेने पूर्ण होतात. मंदिरातून बाहेर पडताना आदित्यने आकाशाकडे पाहिलं. पाऊस सुरू झाला. तो हसला आणि म्हणाला, देवा, ती जिथे असेल तिथे आनंदात ठेव. माझ्या वाट्याला आठवणी आल्या, तिच्या वाट्याला सुख येऊ दे. त्या दिवशी त्याच्या मनातलं शेवटचं दुःखही पावसासोबत वाहून गेलं. खरं प्रेम नेहमीच एकत्र आणतं असं नाही. कधी कधी ते आयुष्यभरासाठी एक गोड आठवण म्हणून राहतं. काही माफी शब्दात व्यक्त होत नाहीत, त्या फक्त डोळ्यात दिसतात. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.